आपली सगळी मेहनत वाया गेली मम्मा। का ग, काय झालं बच्चा? काय झालं काय झालं? हा, पप्पा घरी आले आणि सगळा घोळ झाला। एवढ्या मेहनतीने मी आदित्यला बाटलीत उतरवलं होतं आणि आता आता परत तो कन्फ्यूज झालाय, कोणाचं ऐकू आणि कोणाचं नको। कालपर्यंत आदित्य माझं ऐकत होता, आता उद्या शुद्धीवर आल्यावर काय बोलतोय देव जाणे। बच्चा बच्चा काम डाऊन, डोंट वरी। हे बघ, मी सांगते तुला, एक वेळ ना शुद्धीत असलेल्या माणसाला आपल्या कयात घेणं खूप कठीण जातं, पण धुंदीत असलेल्या माणसाला आपल्या साईडला ओढणं खूप सोपं जातं। तू काळजी नको करू, तू एक काम कर, आता परत शून्यापासून सुरुवात कर हा, आणि आदित्यला तुझ्या साईडला तुझ्या कयात ओढ, ओके? परत शून्यापासून सुरुवात कर हे म्हणणं खूप सोपं आहे मम्मा, पण मला माहिती हे सगळं मी किती कष्टाने उभं केलं होतं। मम्मा, आता तुम्ही दोघं ना प्लीज इथे येऊ नका। हे बघ मम्मा, मी ना रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज माझ्या घराची पायरी ह्याच्या पुढे चढू नका। हो मला कळतंय, पण हे बघ, जर तुला माझी आठवण आली ना तर मी तिथे येत जाईन तुम्हाला भेटायला, पण प्लीज तुम्ही इथे येऊ नका प्लीज। एक मिनिट, आत्ता बरं बोलत होतीस ना, मग अचानक काय झालं? ओ आय गॉट इट, रत्नमाला आली का तिकडे? हो तेच सांगते मी, प्लीज लक्षात घे, परत या घराची पायरी चढू नकोस प्लीज। ओके फाइन, रिलॅक्स, मी फोन ठेवते, ओके बाय, काळजी। काय ग सानिया, काय झालं? नाही काही नाही काकी। आदित्य का असा झोपलाय? काय झालं आदित्य? काकी, आदित्य खूप दारू प्यायलाय। काय? आदित्य? आदित्य सारखा इतका सालस मुलगा हा असा का वागतोय? माहित नाही काकी, कदाचित कामाचं लोड असेल त्याच्यावर। त्यात ही माझी मम्मा मध्येच येऊन काहीतरी बोलून जाते आणि मग त्याला वाईट वाटतं। काकी, त्याला ना असं सतत वाटत राहतं की तो तुम्हाला दुखावतोय, मी त्याला दुखावते, असं काहीतरी वेगळंच वाटत राहतं त्याला। तो खूप गोंधळलाय, खूप हळवा आहे ना काकी आपला आदित्य, म्हणून मला ना खूप काळजी वाटते त्याची। जरा काही बोललो ना की लगेच त्याला वाईट वाटतं। आम्ही जेव्हा प्रेमात पडलो ना एकमेकांच्या, तेव्हा सुद्धा मी जरा रुसले ना तरी हा असा वागायचा। त्याच्या मनासारखं काही झालं नाही ना की हा असा वागतो। त्याच्या मनातल्या गोष्टी तो कधीच बोलून दाखवत नाही, म्हणून खूप काळजी वाटते हो मला आदित्याची। काकी, जर असंच पुढे त्याच्या मनासारखं काही झालं नाही, तो असाच दारूच्या नशेत बुडाला तर? नाही सानिया, असं काही होणार नाही सानिया। एक मिनिट। हॅलो सर, काय चाललंय? काही नाही, आत्ताच गणपती विसर्जन करून आलोय। झालं ना विसर्जन? हो। मग आता आपण ज्या उत्सवाची तयारी करून ठेवली ना, तो करायला घ्या। उद्या रत्नमालाला सांगायचं की आपल्या माहेरचा चहाच्या एका कॅफेमध्ये आर्थिक घोळ चाललाय। जेव्हापासून कावेरीने तो सांभाळायला घेतलाय ना, तेव्हापासून त्या कॅफेचा 0 प्रॉफिट झालाय।
आणि त्या रत्नमालाच्या निदर्शनास आणून दे की आपल्या माहेरच्या चहाचे पैसे कावेरीने कसे चुकीच्या अकाउंट मध्ये वळते केले ते. चालेल साहेब, पण ते मिळणार 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 सगळं मिळणार. फक्त हे काम तडीसने, बाकी कसली चिंता करू नकोस. ठीक आहे. उद्या रत्नमाला मॅडमने कावेरीला कामावरून काढलंच म्हणून समजा. हीच अपेक्षा आहे तुझ्याकडून. बाय सर. पण तुला काय वाटतंय ते माझ्याशी बोल ना, मी आहे घरी. असं दारूच्या आहारी जाणं बरं आहे का? तुला कामाचं प्रेशर आलंय का? आणि कामाचं प्रेशर आलं असेल तर असं दारू पिणं बरं नाही ना बेटा. आणि काय प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी शेअर कर ना. असं चुकीचा मार्ग अवलंबू नकोस रे बाबा. अरे तुझ्यासारख्या मुलाचा मला खूप अभिमान वाटतो रे. आणि आता तूच स्वतःहून जर स्वतःच्या आयुष्याची माती करणार असशील तर बघवणार नाही रे माझ्याच्याने, बघवणार नाही. सुदर्शन, काय काय झालं? काही नाही वहिनी, काल जरा कळलंय मला. काय आहे आदित्य? अरे तुझ्या मनाविरुद्ध काही झालं तर तू व्यसनाच्या आहारी जाणार आहेस का? कोण करतं असं? अतिशय कमकुवत मनाची माणसं असतात ना, ती असा आधार शोधतात. तुझ्याकडनं अशी अपेक्षा नाहीये बाळ. आणि काय होत नाही तुझ्या मनासारखं? तू जसं म्हणशील तसंच होतंय ना. हे बघ, तू माझ्याकडे पगारवाढ मागितलीस, मी तुला दिली. तू म्हणालास की आधी मी डिझाईन्स बघेन मग आपण ते अप्रूव्ह करूया. आपण तसंच केलं. एक मिनिट, हे काय ऐकतोय मी? त्याने पैसे वाढवून मागितले? सुदर्शन, आदित्य, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. सुदर्शन, तू आधी शांत हो. तू तू अन्नावर नसा उठू नकोस. खाली बस बस. बघ बघ किती माया लावतात वहिनी आपल्याला. तर तू त्यांच्याशी असं वागतोस, पैसे वाढवून मागतोस? टाळकं ठिकाणावर आहे का तुझं? सुदर्शन, शांत हो तू. अरे त्यांनी पगार वाढवून मागितला, त्यात काहीच गैर नाहीये. त्याची त्याच्या संसाराबद्दल काही स्वप्न असतील, त्याला वाटत असेल 4 पैसे गाठीशी असावेत. त्यात खरंच काही चूक नाही. पण तरी असा विचार करावा? तुम्ही कधी परकेपणा दाखवलाय का? अरे आदित्यच्या बाबतीत मी कसा परकेपणा दाखवेन? आदित्यला मी जन्म दिला नसला तरी माझा मुलगा आहे तो. त्याच्यात आणि माझ्या राजमध्ये मी कधीच फरक केला नाही. ऐक ऐक, बघ काय बोलतायत, ऐक. नाही नाही बाबा, या सगळ्यात ना माझीच चूक आहे. हा? मीच आदित्यला सांगितलं होतं की आपण आपल्या मुलाबाळांसाठी काहीतरी करून ठेवूया. पण आदित्य, तुला ह्याचं एवढं टेन्शन आलंय का? हा? अगं पण तू तरी असं कशाला म्हणालीस? हाओ बाबा, पण मी खरंच असं. सुदर्शन, जाऊ दे रे. तीही लहान आहे, तिच्याही काही हौसमौज असेल. तिचं म्हणणंही बरोबर आहे. तिने तिच्या संसाराचा विचार केला. हे बघ, त्यांनी पगार वाढवून मागितला ते चूक आहे असं माझं म्हणणंच नाहीये. माझी त्याला काही हरकतच नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं आदित्य, तुझ्या मनात जे काही असेल ना, तू निसंकोचपणे मला सांग. जे हवं ते माग, जे तुला हवं ते मी तुला देईन. पण बाळा, असं व्यसनाच्या आहारी वगैरे जाऊ नकोस. बघ बघ किती मोठं मन आहे तुझ्या काकीचं, तर तू असं वागतोस? सुदर्शन, जाऊ दे ना, आता हा विषय इथे संपला. तरी घे, खा आदित्य, खा. वाढू तुला?
मे आय कम इन मॅडम? येस, कम इन. काही काम होतं का? हो, जरा बोलायचं होतं. नंतर बोलूया का? मी आत्ताच आले, जरा मेल्स वगैरे चेक करते मी. नाही मॅडम, थोडं खूपच महत्वाचं होतं. ठीक आहे, बसा. बोला. ऍक्च्युली मॅडम, जेव्हापासून कावेरीला 5 कॅफेची जबाबदारी दिली तेव्हापासून त्यातल्या एका कॅफेचा प्रॉफिट 0 आहे. काय? झिरो कसं असेल? नाही म्हणजे सेल दिसतोय पण कॅश डिपॉझिट होत नाहीये. असं कसं होईल? तुम्ही नीट चेक केलंय का? काहीतरी गफलत झाली असेल तुमची. मलाही असंच वाटलं मॅडम, पण तुमच्या विश्वासातली मुलगी आहे म्हणून मी 10 वेळा चेक केलं. पण हे बघा, असं कसं होईल? हे काम काही दिवस बच्चू सर पाहत होते ना? हो, बच्चू सर पण काही दिवस पाहत होते, पण हे तेव्हापासून घडतंय जेव्हापासून कावेरीकडे काही कॅफेची जबाबदारी गेली. असं कसं होईल? तुम्ही पुन्हा पुन्हा चेक केलंय का हे? हो मॅडम, मी सगळं नीट चेक केलंय आणि असं सगळं दिसलं म्हणून मी तुमच्या कानावर घालायला आलोय. मॅडम, मला वाटतं याविषयी कावेरीशी एकदा बोलायला हवं. ठीक आहे, मी बघते काय करायचं. तुम्ही या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आलं आलं आलं. आपल्या माहेरच्या चहाचं चैतन्य आलं. माहेरच्या चहाची एनर्जी आली. काहीतरीच काय बच्चू मामा. काही काय, खरंच बोलतोय मी. तू आल्यापासून आहे ना, ऑफिस मध्ये सगळं कसं पॉझिटिव्ह घडतंय. हॅलो, हा मॅडम बोला. नाही नाही, ते बच्चू मामा हसतायत. हा, हो हो पाठवते. काय झालं? हं? काय झालं माहित नाहीये, पण मॅडमच्या आवाजावरून तर वाटतंय त्या खूप संतापल्यात. काय झालंय नक्की? माहित नाही, मॅडमने तुम्हा दोघांनाही लगेच केबिन मध्ये बोलावलंय. चल. काय ग, तो काकूंनी भरून ठेवलेला टिफिन घेतलास का? थँक गॉड आठवण करून दिलीस, नाही तर मी आत्ता माती खाल्ली असती आणि काऊने तिथूनच दम भरला असता. म्हणाली असती तुम्हाला ना अन्नाची कदरच नाहीये. मी इतकं जेवण करून ठेवलं आणि तुम्ही सगळं वाया घालवलं. आज भर तरी लेक्चर दिलं असतं. बापरे. आज वाचवलंय मी तुला, थँक्स म्हण. हो रे, थँक्यू सो मच. पण बघ ना, आपण काकूंच्या किती धाकात जगतोय ना. ऍक्च्युली आपण तसं नाही केलं पाहिजे. आपण आजपासून काकूंच्या धाकात नको जगूया. आपण त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. पण जमणार आहे का तुला?
नाही म्हणजे मी काय म्हणते माहिती राज, तू ना यापुढे धाकात राहायची सवय करूनच घे. म्हणजे उद्या उठून तुझं लग्न झालं तर तुला धाकातच राहावं लागेल ना. एक मिनिट, मी काकूंशी का करेन लग्न? काऊशी नाही रे, पण करणार आहेस ना लग्न, म्हणजे असं ठरलंय ना तुझं. हा ठरलंय, मी सांगितलं ना तुला. माझ्या मनात ना बऱ्याच मुलींची गर्दी झाली. हो ना, मग त्या गर्दीत ना शोधा कोणीतरी. नाहीतर गर्दी आहे म्हणून घाबरून जा, गर्दीच्या बाजूला कोणीतरी ताटकळत उभं असायचं. तुमचं आपलं गर्दीकडे लक्ष. तुला कोणी दिसलीये का अशी ताटकळत उभी असलेली? नाही, मला कोणी नाही दिसलं. तू बघ शोधून, तुला दिसतंय का? बाय बाय. बच्चू, कावेरी, कसं चाललंय का? छान चाललंय मॅडम. हा, बच्चू, तू आपली सिस्टीम कावेरीला नीट समजावून सांगितली होतीस का? म्हणजे कॅफेज मधनं पैसे कसे गोळा करायचे, त्याचा हिशोब कसा ठेवायचा, ते कसे मांडून ठेवायचे आणि नंतर बँकेत कसे जमा करायचे, सगळं. हो सांगितलं होतं. अगं पण काय झालंय? झालं काही नाहीये, पण कावेरी हे सगळं जेव्हा करत होती तेव्हा तू नीट लक्ष देऊन पाहत होतास का? तिला ते बरोबर जमतंय का नाही, ती नीट करते का नाही? हो म्हणजे मी चेक नाही केलं, कारण अगं कावेरीकडे काम दिलं होतं ना, ती कशा काय चुका करेल. कावेरी, तुझ्या हाताखालचे जे 5 कॅफेज आहेत ना, त्याचं काम सध्या मी पाहणार आहे. पण ताई, नक्की काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का मॅडम? हा, नाही, मला जरा त्या कॅफेजकडे लक्ष द्यायचंय. प्रॉफिट कसा वाढेल हे पाहायचंय. ठीक, या मग. May I come in, मॅडम? हा, येस, कमी. मॅडम, या फाईल्स मध्ये सगळे डिटेल्स आहेत, तुम्ही बघून घ्या. पाचपुते, हा मॅडम. तोपर्यंत तुम्ही एक काम करा. या सगळ्या प्रकाराबद्दल कोणाजवळ काहीही बोलू नका. मी नाही सांगणार मॅडम, पण आपल्या ऑफिसमध्ये दर महिन्याला ऑडिट होत राहतात. त्या ऑडिटमध्ये हे सगळं कळेलच. त्यात गणपतीमुळे गेल्या महिन्याचं ऑडिट राहून गेलंय, ते केव्हाही होईल आणि त्यांच्या हे सगळं लक्षात येईल. आणि त्यांना आपण सांगू शकत नाही ना
की हे सगळं बाहेर सांगू नका वगैरे? मॅडम, मला असं वाटतं आपल्या एका कॅफेची खूप मोठी रक्कम दुसरीकडे वळवली गेली आहे आणि हे काम फक्त कावेरीच करू शकते. नाही म्हणजे कावेरी व्यक्ती म्हणून चांगली आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तिच्या संमतीशिवाय हे होऊ शकत नाही.